गुड इव्हिनिंग मित्रांनो, आजच्या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड घेतला होता व त्याचा मी लाईव्ह ट्रेडिंग व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे, तो प्लीज तुम्ही जाऊन बघा। तर चला आता उद्यासाठी आपण बँक निफ्टी कसं ट्रेड करू शकतो त्याचे लेवल्स बघूया। जर आपण बँक निफ्टीचा 50 मिनिटचा चार्ट बघितला तर बँक निफ्टी कालच्या दिवशी एक स्टीप लाईनमध्ये फॉल झाला, आज पण थोडासा वर जाऊन पुन्हा फॉल झाला, परंतु जे एंडिंगचं सेशन होतं 3 वाजेच्या आसपास तिथे बँक निफ्टीने ही जी 50 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती जी रेजिस्टन्स लाईन येत होती त्याला ब्रेकआउट देऊन वर सस्टेन झाला आहे। तर चला उद्या ट्रेड करण्यासाठी बँक निफ्टीचे लेवल्स बघू। जर बँक निफ्टी उद्या या रेंजमध्ये ओपन होतो 42,300 व 42,150च्या आतमध्ये व वरच्या साईडला येऊन 5-10 मिनिट कन्सोलिडेशन नंतर जर अप्पर साईडला क्रॉस करतो 42,370च्या आसपास आपलं फर्स्ट टार्गेट असेल व 42,440च्या आसपास आपलं सेकंड टार्गेट असेल। जर बँक निफ्टी गॅप ओपन होतोय 450 ते 350च्या आसपास, तर इथे जर त्याने एखादी रेंज बनवली व तिच्या अप्पर साईडला जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला 42,560च्या आसपास टार्गेट भेटू शकतं। जर बँक निफ्टी या रेंजमध्ये ओपन होऊन खालच्या साईडला येऊन तरी अर्धा-पाऊण तास कन्सोलिडेशन करतो व खालच्या साईडला जर ब्रेकडाऊन देतो तर 42,120च्या आसपास आपलं टार्गेट होईल। जर बँक निफ्टी डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होतोय या रेंजमध्ये तर हा पुन्हा एकदा सपोर्ट झोन म्हणून वर्क होऊ शकतो व इथून एक आपल्याला छोटीशी रिट्रेसमेंट बघायला मिळू शकते। तर एकदा निफ्टीचे पण लेवल्स बघून घेऊया। निफ्टीची क्लोजिंग आपल्याला बँक निफ्टीपेक्षा जास्त बुलिश दिसत आहे। निफ्टीने पण आज एका 50 मिनिटच्या चांगल्या रेजिस्टन्स लाईनला ब्रेकआउट देऊन वरती क्लोज झालेला आहे व ही क्लोजिंग कालचा जो हाय बनवला होता त्यावर सुद्धा जाऊन निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे, तर ही खूपच बुलिश क्लोजिंग आपल्याला मानता येईल। जर उद्या निफ्टी या रेंजमध्ये ओपन होतो व वरच्या साईडला येऊन कमीत कमी 20-25 मिनिट कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देतो तर निफ्टीने हा जो हाय गाठला होता 18,120च्या आसपास हे आपलं टार्गेट असेल। जर निफ्टी खाली येऊन खालच्या साईडला इथे एखादी रेंज बनवतो व तिच्या खालच्या साईडला जर ब्रेकडाऊन देतो तर पुन्हा आपण निफ्टी 17,980च्या आसपास बघू शकतो, 975 जर फिगर बघितला तर। आणि जर सेकंड टार्गेट आपलं 17,945च्या आसपास। जर निफ्टी गॅप डाऊन ओपन होतोय व या रेंजमध्ये येऊन एखादी रेंज बनवतोय तर त्याच्या खालच्या साईडला जर ब्रेकडाऊन झाला, इथून जर या लो पासून एक हायर लो बनवला होता, जर याच्या खाली निफ्टीने ब्रेकडाऊन दिला तर आपल्याला 17,880 हे खूप मोठं टार्गेट बघायला मिळेल। पण इतकी बुलिश मुवमेंट पाहता मला असं वाटत नाही आहे की निफ्टी इतका फॉल होईल। जर निफ्टी गॅप ओपन होतोय व या रेंजवरती येऊन 18,130च्या आसपास इथे तरी कमीत कमी अर्धा तास कन्सोलिडेशन करून वरच्या साईडला ब्रेकआउट देतो तर 18,200 हे आपलं फर्स्ट टार्गेट असेल व 18,250 आपलं सेकंड टार्गेट असेल। जर या रेंजच्या निफ्टीने खाली ब्रेकडाऊन दिला तर इथे 18,030 या रेंजपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं। जर आपण या व्हिडिओमधून काही शिकला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।